वडशिंगे येथील राष्ट्रीय कुस्तीपटू काजल जाधव शासकीय लाभापासून वंचित राहिली आहे। हिंदी चित्रपट गीता फोगाटची कहाणी दंगल चित्रपटातून आमिर खानने हुबेहूब दाखवली आहे। चित्रपटाप्रमाणेच वास्तव कहाणी माडा तालुक्यातील वडशिंगे गावात घडली। काजल सलग 8व्या नॅशनल चॅम्पियन झाली, परंतु काजलची सरकारने दिशाभूल केली। दिशा ठरवून प्रचंड मेहनत घेऊन आपल्या गावाचे देशाचे नाव सर्वत्र करणारी काजल शासकीय लाभापासून वंचित आहे। असलम काजी यांच्या तोंडून हितील काही मल्लांचा आढावा घेऊ, कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालते, कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य चालतं, तर आपण त्यांच्याच प्रतिक्रिया जाणून घेऊ। आमची छत्रपती शिवराय कुस्ती संकुल हे 5 वर्षापूर्वी या कोरडवाडीचे एक उद्योगपती सुहास शेठ शाह यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि तेव्हापासून आमच्या तालमीत 3 कोच आहेत। एक NS कुस्ती कोच श्रीहरी तरंगे, अंकुश आरकिले और प्रमोद नरुटे, 3 कोच आणि मी, आम्ही 4 जण मिळून 175 मुलांचा सराव घेतो। मॅट आणि माती दोन्हीकडे त्यांचा सराव घेतला जातो। इथे खेडोपाडी इथं इतकी मोठी तालीम नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात म्हणजे सोलापूर जिल्ह्यातच ह्या तालीम इतकी मोठी तालीम आणि प्रशस्त तालीम इथं नाही। सुहास शेठ शाह यांनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिली आणि चांगल्या प्रकारे 1 दिवस मॅट आणि 1 दिवस माती असं दोन्हीकडे आम्ही 4 जण मिळून सराव घेत असतो। आणि आता सध्या मुलांबरोबर लहान मुलाबरोबर त्यांचं प्रॅक्टिस घेतो आम्ही। तर सकाळी मुलांच्या बरोबरीने ते भरपूर व्यायाम करतात। काजलनं आत्तापर्यंत 8 वेळा नॅशनलला मेडल मिळवलं, कारण आमचं टार्गेट आहे ती ऑलिम्पिक तरी खेळावं आणि माडा तालुक्याचं नाव करल अशी आम्हाला आशा आहे। मी सुरुवातीपासून इथं प्रॅक्टिसला येते। सर्व कोच लोक वाजतात, मुलांबरोबर माझी प्रॅक्टिस घेतात। मुलगी समजून प्रॅक्टिस नाही घेता, मुलांसारखं समजून माझी प्रॅक्टिस घेतात। कधी माझ्यात आणि मुलांमध्ये तर भेदभाव करत नाहीत। ज्यावेळेस मी बाहेर स्पर्धेला जाते ना, त्यावेळेस त्या राज्यातल्या मुलींचे आमच्या गटात असतात, त्या राज्यातल्या मुलींचं जास्तीत जास्त असं लॉट्स चांगलं टाकणं किंवा दुसऱ्या टफ मुली आमच्या लॉट्समध्ये टाकणं, त्यांच्या मुलींचं लॉट्स चांगलं टाकणं असं तर सगळ्यांच्या ह्याच्यात होतं। ज्यावेळेस एखादी कुस्ती असं पॉईंटमध्ये पण खालवर करते, टायमिंगमध्ये पण असं कमी जास्त करते। त्यांची मुली जर जिंकण्याच्या ह्याच्यावर असली तर तिचं टायमिंग पॉईंट ही जास्त वाढवून देणं हे असं पार्सलिटी करतात। आमच्या गावाला तसा कुस्तीचा बऱ्याच दिवसाचा म्हणजे पूर्वीपासूनचा वारसा आहे। खूप मोठे मल्ल आमच्या गावातून कुस्ती इथं खेळून गेलेले आहेत। आमच्याही गावचे खूप मोठे मल्ल या ठिकाणी घडलेले आहेत। तोच वारसा आमची ही काजल जाधव हिने पुढं चालवला आहे आणि तिने जे नॅशनल लेवलपर्यंत जे प्रावीण्य मिळवलेले आहे आणि गावाचा नावलौकिक तिनं अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्हा सर्व गावकऱ्यांना सार्थ आणि रास्त अभिमान वाटतो। ही मुलगाच म्हणून आपण कुस्ती क्षेत्रात उतरून ह्या मुलीला मुलाप्रमाणे घडवून, मुलं जेवढी कारकिर्दी कोण महाराष्ट्र केसरी होतं, कोण हिंद केसरी होतं, त्या पद्धतीनं मुलीलाच घडवायची मी असं मनाला म्हणजे ठरवून मी त्या पद्धतीनं पावलं टाकाय सुरुवात केली। सुरुवातीला त्या गावोगावी कुस्ती मैदानं असायची। मग कुस्ती मैदानामध्ये काजलला मी घेऊन जायचो गाडीवर आणि घेऊन गेल्यानंतर तिथं डहाणे वाजतात, कुस्ती सम्राट असलम काजी आणि रावसाहेब मगर आप्पा, आणखीन आपले सोलापूरचे भरत मेकाले सर, ही जाणकार मंडळी यांनी विचार केला की ह्या मुलीला हा माणूस घेऊन फिरतोय संगत, मग ह्याचा उद्देश काय किंवा ह्याचा उद्देश काय आहे, त्यासाठी माझी परीक्षा आणि काजलची परीक्षा त्यांनी घ्यायला सुरुवात केली की जी मुलं सरावातली असते ती सरावातल्या मुलाबरोबर कुस्तीचा लावायला सुरुवात केली। पण मी ही तेवढाच ईर्षेला पेटलेलो की ह्यांच्या परीक्षेत आपण पास व्हायचं। काजल कसं पास व्हायचं तर घरी भरपूर व्यायाम करायचा, डाव प्रॅक्टिस करायची आणि मुलाला चितपट करून दाखवायचं। ही सुरुवातीला मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली पहिली कन्या असेल सर की ह्या मुलीनं हिच्या वजन गटातल्या प्रत्येक म्हणजे स्पोर्ट्स मुलाला चितपट करून दाखवलं, त्याचा पुरावा सगळीकडे आहे। सगळे म्हणजे जाणकार मंडळी साक्षीदार आहेत। तर अशा पद्धतीनं आणि कुस्तीचा प्रवास म्हणलं तर फार कठीण। मुलीला पैलवान, मी म्हणजे उलट्या प्रवाहात वाहणारा माणूस, मुलीला पैलवान करायचं म्हणजे सोपं काम नाही। प्रत्येक क्षणाला पावलोपावली नावं ठेवून तर घेतलीच, तो विषय नाही, पण बऱ्याच अडचणी आल्या। काही अडचणीवर 150-150 किलोमीटर मी ह्या काजलला पाठीवर बांधून जसे
झाशीच्या राणीने आपला मुलगा पाठीवर बांधून युद्ध इंग्रजाबरोबर केलं, तसं हिला 150 किलोमीटर कुस्ती मैदानावर जाऊन पाठीवर फेट्याने, सत्काराचा फेटा असायचा आमच्याकडे, त्याच फेट्याने पाठीवर बांधायचो आणि पाठीवर बांधून मी गाडी चालवायचो. रात्री 10-10 वाजता का होईना पण उशिरा का होईना पण घरी येऊन पोचवायचो. तिची आई तिच्या घरी आल्यानंतर थंडाई करून ठेवलेली असायची. ती थंडाई रात्री 10 वाजता 11 वाजू तिला उठवून पाजायचो आम्ही. अशा पद्धतीनं ह्या काजलनं ती स्वतःसुद्धा कष्टाला कमी नाही किंवा त्रास किती झाला तरी तिनं सुद्धा जिद्दच बांधली होती की बाबा मी ह्या समाजापुढं आपण चांगला आदर्श, कुस्ती मुलीसुद्धा काय करू शकते, त्या मुलीसुद्धा कुस्तीत काय करू शकते हे दाखवण्यासाठी दाखवून दिलं आहे. आत्तापर्यंत काजल आमची लहान होती त्यावेळेस समाजाने खूप अडचणी दिल्या, गावातल्या लोकांनी दिल्या, पैशाच्या आल्यास, पण आता स्वामी समर्थानं सगळ्या त्या आमच्यावरून टाळलेल्या आहेत. आता आम्ही मागं फिरायचं नाही असं आम्ही आता पुढे पाऊलच टाकणार, मागं फिरायचं नाही असं ठरवून टाकलेलं आहे. आता काजलला आमच्या मोहरीच आम्ही साधा प्रस्थान देऊन मोहरीच पाठवणार. आता मोहरीचेच फळ मिळवायचे असे आमची अपेक्षा आहे. यावेळी कुस्ती सम्राट असलम काझी म्हणाले. यावेळी सरपंच मधुकर ठोंबरे म्हणाले. या प्रसंगी बापूसाहेब जाधव, संदीप पाटील, आरकिले, नरोटे, तरंगे, अनिल ठोंबरे, सोनाली ठोंबरे, अंकिता पालवे, श्रीराम गुडेकर, अशोक जाधव, महादेव कदम, अभिमान सुर्वेकर, शहाबुद्दीन कोरबू, दिलीप कदम आदी उपस्थित होते.